स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठाणे शहरात भाजपचा 46वा वर्धापन दिन साजरा। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। आज भारतीय जनता पक्षाच्या 46व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागोठाणे शहर आणि नागोठाणे विभाग यांच्या वतीने रोहा तालुका नागोठाणे मंडळ अध्यक्ष श्री महेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात नागोठाणे शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग आणि तालुका सरचिटणीस महामंत्री एकनाथजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारत मातेचं पूजन आणि भाजपा ध्वजपूजन करून डौलाने फडकवला। त्याचबरोबर डॉक्टर श्यामप्रसादजी मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष गणेश घाग यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। प्रास्ताविक भाषण ज्येष्ठ कार्यकर्ते विवेकजी रावकर यांनी केले। त्यात त्यांनी सुरुवातीच्या काळापासून भाजपची वाटचाल कशी होती हे सांगितलं। त्यानंतर शहराध्यक्ष गणेश घाग यांनी भाजपची सध्याची वाटचाल आणि लोकाभिमुख उपक्रम तसंच सर्वसामान्यांचे हित जपणारा पक्ष म्हणून आज भाजपा तुमचे आमचे सर्वांचे देशातील प्रमुख राजकीय पक्ष असल्याचं सांगितलं। आज आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वात जगात आपल्या देशाचं नाव आणि वर्चस्व असल्याचं दिसून येतं। राज्यात आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विकासाची कामे करीत असल्याचे शहराध्यक्ष गणेश घाग यांनी आवर्जून सांगितलं। गणेश घाग यांनी पुढे सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की अफवांना बळी पडू नका। काही समाजकंटक सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतात। लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यांना समजावून सांगा। अनेक कल्याणकारी योजना केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केल्या आहेत, त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे। त्यावेळी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर यांनीही फोनवरून शहराध्यक्ष गणेश घाग यांना भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला, शुभेच्छा दिल्या आणि असेच उपक्रम एकोप्याने घेण्याचं सांगितलं। माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागोठाणे शहर अध्यक्ष म्हणून गणेश घाग यांना शुभेच्छा दिल्या आणि असेच कार्यक्रम आयोजित करून पक्ष संघटना शहरात वाढवा असं सुचवलं। यावेळी नागोठाणे भाजपा कार्यालयात तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निखिलजी मडवी, विभागीय अध्यक्ष नामदेव शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेया कुंटे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा अपर्णा सुटे, शिक्षण सेलचे तालुका उपाध्यक्ष धनराज उमाळे, तालुका क्रीडा संयोजक शेखर कोळे, विवेक रावकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर शिर्के, तीरथ पोलसानी, अंकुश सुटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।